नमस्कार, तुम्हा सर्वांच्या बीबी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। कमी पटसंख्येच्या आड महाराष्ट्रातील 18,000 शासकीय प्राथमिक शाळा बंद करून गोर गरीब शोषित वंचित बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव महाराष्ट्राची सरकार नवीन शिक्षण नीतीच्या आधारावर करीत आहे। याबाबत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने मागील अधिवेशनात मोर्चा काढला होता व याचा निषेध केला होता। त्याच नीतीचा निषेध म्हणून 22 मार्च रविवारला महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर हे तुमसरला जनता दरबार निमित्त आले असता जुन्या बस स्टँड चौकामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर कागद फिरकावले, काळे झेंडे दाखवून निषेध केला। एवढेच नाही तर तुमसरच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य गृहमंत्र्याच्या गाडीसमोर झोपून काही काळासाठी ताफा अडवण्याचा या आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केला। यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शेवटी आंदोलनकर्ते विद्यार्थी यांना तुमसर पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। या आंदोलनाबाबत पोलीस विभागाला माहीत नसणे हे पोलिसांचे स्पेशल अपयश आहे। याबाबत आंदोलनकर्त्याचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सर्वांना माझे क्रांतिकारी जय भीम लाल सलाम मित्र, मी कॉम्रेड जयश्री खानपुरे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची कार्यकर्ते। आज आम्ही तुमसर येथे राज्य शिक्षण मंत्री पालकमंत्री भोयर यांच्या ताफा अडवण्याचे कारण म्हणजे आज की सरकार 18,000 मराठी शाळा बंद करीत आहे। एकीकडे सरकार आम्हाला शिक्षणाचे अधिकार देतो आणि दुसरीकडे शाळा विकतो, तर आम्हाला यापासून शिक्षणापासून वंचित ठेवत आहे सरकार। बाबासाहेब म्हणतात की शिक्षणापासून वंचित ठेवलं तर एकीकडे आम्हाला गुलाम बनवणे, म्हणजे राज्य सरकार आम्हाला आता गुलाम बनवण्याचे काम करते। ही आता पहिली वेळ आहे, पण यानंतर जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही यानंतर अजून मोठं आंदोलन करू। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारनं कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये 0 ते 20 पटाच्या सर्व शाळा ह्या बंद करण्याचा निर्णय घेतला। अशा शाळा महाराष्ट्रभरामध्ये तब्बल 18,000 शाळा आहेत। त्यापैकी 155 शाळा या भंडारा जिल्ह्यातील आहेत। यासोबतच सरकारने दत्तक शाळा योजनेचा निर्णय घेतला असून त्यांनी 65,000 सरकारी शाळा ह्या दत्तक योजनेअंतर्गत कॉर्पोरेटच्या घशात घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। याला विरोध आणि सोबतच या मराठी सरकारी शाळांच्या संवर्धन आरटीनं कमिटमेंट केलेले 11 भौतिक सुविधा शाळांना मिळाले पाहिजे, शिक्षकांची भरती झाली पाहिजे या मागण्यांसाठी आणि त्या शाळा बंदी आणि विक्रीच्या निषेधार्थ आम्ही काळे झेंडे दाखवून पालकमंत्र्यांचा ताफा अडवून आमच्या शाळा बंद काय करता असा जाब विचारण्यासाठीच आम्ही त्यांचा ताफा अडवला होता। जर त्या शाळा बंद झाल्या तर महाराष्ट्रातील 18,000 गावं हे अंधाराच्या विळख्यामध्ये जातील। भंडारा जिल्ह्यातील 155 गावं अंधारात जातील। शाळा 155 शाळा म्हणजे 18,000 शाळा म्हणजे 18,000 गावं हा विषय आहे आणि याचा मोठा फटका हा बहुजनांना बसणार आहे, वंचितांना बसणार आहे। ह्या सर्व शाळा ज्या आहेत त्या आदिवासी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील असून गोरगरिबाच्या लेकराच्या शिक्षणावर घाला घालण्याचा ह्या मनुवादी आणि कॉर्पोरेट धार्जिण्या सरकारचा डाव आहे असं आम्हाला वाटतं। जर आमच्या मराठी शाळा यांनी बंदी आणि विक्रीचा निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षा मोठा व्यापक आणि तीव्र लढा सरकारच्या विरोधामध्ये ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने तमाम विद्यार्थी मित्रांना एकत्रित करून उभारण्यात येईल आणि सरकारमधील कुठलाही मंत्री सुखाने राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये फिरू शकणार नाही। प्रत्येक मंत्र्याला काळे झेंडे दाखवून त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्यभरातील सर्व कार्यकर्ते करतील हा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत। सरकारने यामधून बोध घ्यावा, धडा घ्यावा आणि त्वरित शाळा बंदी आणि विक्रीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील। मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्य अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन। धन्यवाद। शिक्षा की बिक्री बंद करनी होगी।